धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सह्याद्री प्रतिष्ठान कसबा बावळा या मर्दानी खेळाच्या आखाड्यात जे लाठी काठी आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी 5 गड किल्ल्यावरील पवित्र माती, पवित्र जल आणि 11 नद्यांचं पवित्र पाणी घेऊन येणारी जी पालखी आहे, त्याचबरोबर सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी समारंभस्थळी येत आहेत. कृपया थोडीशी वाट करून द्यायची आहे, सर्वांना विनंती आहे. 5 गड किल्ल्यावरील पवित्र माती, त्याचबरोबर पवित्र जल आणि 11 नद्यांचं पाणी या ठिकाणी घेऊन येणारी जी पालखी आहे ती या ठिकाणी यायला लागलेली आहे. कार्यक्रमस्थळी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व प्रमुख पाहुण्यांना येण्यासाठी वाट करून द्यावी. ज्या ठिकाणी कोदळ मारायचे आहे त्या ठिकाणी सर्व पाहुण्यांना ढोल पथकवाले आपलं वाद्य चालू ठेवा. ढोल पथक वाद्य चालू ठेवा. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी पुतळ्याच्या नियोजित जागेवर पहिल्यांदा कुदळ मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. कुदळ मारून पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पहिल्यांदा संपन्न होईल आणि त्यानंतर मग सर्व मान्यवर व्यासपीठावर येतील. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा महागणपती देवता हळदी कुंकू वाहा. महागणेशाय नमो नमः. हरत्रः कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणि वरुणाय नमो नमः. अर्पण घाला. महावरुणाद देवताभ्यो नमो नमः. गंधाक्षतः पुष्पाणि समर्पयामि. फुलाची ओंजळ घाला. छत्रपती शिवरायांच्या तसेच छत्रपती शाहू राजांच्या रक्ताचे विचाराचे वारस असणारे आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांच्या अमृत हस्ते, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब, आदरणीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, आदरणीय ऋतुराज दादा पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमदार जयश्रीताई जाधव या सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी पुतळ्याच्या जागेवर कुदळ मारून या कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्याला जागेवरून उठायची आवश्यकता नाही. स्क्रीनवर थेट प्रक्षेपण या सगळ्या कार्यक्रमाचं चालू आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपला उत्साह नेहमीच आमचं बळ वाढवणार आहे. आपला उत्साह आम्ही समजू शकतो, त्यामुळे सर्व शिवभक्तांना विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बसायसाठी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. प्रचंड गर्दी, प्रचंड शिवभक्तांची गर्दी आणि हे सगळं शिवमय वातावरण, या वातावरणात हा पवित्र सोहळा संपन्न होतोय. विद्यारंभ विवाहे चम प्रवेश नरगंधतः संग्रामे संकटश्चैव शिवछत्रपतींचे, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचे विचारांचे वारसदार, रक्ताचे वारसदार आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांच्या अमृत हस्ते हा समारंभ संपन्न होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की. 5 गड किल्ल्यावरील पवित्र माती, पवित्र जल, त्याचबरोबर 11 नद्यांमधील पवित्र पाणी याचा
याच्या सहाय्याने या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. निश्चितपणानं सर्व शिवभक्तांना याचा मनस्वी आनंद होतोय. कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील अवघी तरुणाई आज एका वेगळ्या जल्लोषात या भगव्या चौकात या ठिकाणी आलेले आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपल्याला ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या त्या ठिकाणी आपण बसून घ्या. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी आपण बसून घ्या. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपला उत्साह निश्चितच सर्वांना प्रेरणा देणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण आपल्याला जिथे जिथे जागा मिळेल त्या त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. सर्व मान्यवरांना व्यासपीठावर यायची विनंती आहे. सर्व मान्यवरांना व्यासपीठावर यायची विनंती आहे. व्यासपीठावर येत असतानाच व्यासपीठाच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवरायांची आपण मूर्ती ठेवलेली आहे. त्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करून मग आपण स्थानापन्न होऊया. शिवछत्रपती तसेच शाहू छत्रपती दोघांचेही, या दोन्ही युगपुरुषांचे या ठिकाणी आपण प्रतिमा ठेवलेल्या आहेत. आपण कृपया या दोन्ही प्रतिमांचं पूजन करावं आणि मगच स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. यानंतर प्रमुख पाहुणे स्थानापन्न झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांना तोफेची सलामी ही देण्यात येणार आहे. तोफवाले त्यांना विनंती आहे, प्रमुख पाहुणे स्थानापन्न झाल्यानंतर आपण तोफ उडवून तोफेची सलामी त्यांना द्यावी. श्रीराम सेवा संस्थेचे सभापती उपसभापती आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मूर्तिकार सतीश गारगे यांनाही विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या पुतळ्याचे शिल्पकार सतीश गारगे या ठिकाणी आहेत, त्यांना कृपया विनंती आहे, आपण
व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. बोला. समोरचं वाद्य जरा कृपया बंद करावं. व्यासपीठावरचा कार्यक्रम सुरू होतोय. भारतवीर मित्रमंडळ आपला धन्यवाद. आपल्याला विनंती आहे आपला ढोल पथकाचा आवाज आपण कमी करावा. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्याला जिथं जागा मिळेल तिथं आपण बसून घ्यावं. शिवभक्तांचा उत्साह प्रचंड ओसंडून वाहत आहे. निश्चितपणानं हा सर्वांना प्रेरणादायी आहे. सर्वांना विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं श्रीराम सेवा संस्था व पुतळा समितीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत होतंय. प्रथमतः श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचं स्वागत होतंय. मी संयुक्त कसबा बावडा शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते अक्षय खोत, प्रवीण उल्पे, सुजित जाधव, चेतन बिरंजे आणि मनीष लाड यांना विनंती करतो की आपण आदरणीय श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचं यथोचित स्वागत करावं. अक्षय खोत, प्रवीण उल्पे, सुजित जाधव, चेतन बिरंजे, मनीष लाड आपल्याला विनंती आहे आपण कृपया पटदिशी स्टेजवर जाऊन आदरणीय श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर संजय डी. पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. कसबा बावड्यात गेली 53 वर्ष सलग शिवजयंती उत्सव दिमागात साजरा करणारे विजय स्वतंत्र तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर संजय भैया यांचं आपण स्वागत करावं. शैलेश मॅमल, प्रल्हाद कदम जावावर, सुहास पाटील. त्याचबरोबर कसबा बावड्यातील सगळ्या तरुणाईचं, तमाम शिवभक्तांचं श्रद्धास्थान असलेलं आमचं नेतृत्व आदरणीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटीचे कार्यकर्ते धनराज वाडकर, रणजित सिंह उल्पे, पियुष पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते आदरणीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटी. यानंतर तमाम तरुणाईचे युथ आयकॉन आदरणीय आमदार ऋतुराज दादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. गेली अनेक वर्ष कसबा बावड्यात गणेशोत्सवात सजीव देखाव्याची मोठी परंपरा असणारी जी दोन मंडळं आहेत, भारतवीर मित्र मंडळ आणि छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ, या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आदरणीय ऋतुराज दादांचं स्वागत करावं. भारतवीर मित्र मंडळ आणि छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण आदरणीय ऋतुराज दादांचं स्वागत करावं. महिला ढोल पथकातील ज्या सहकारी आहेत त्यांना विनंती आहे जरा कृपया आपण स्टेजवर यावं. महिला ढोल पथकातील ज्या आमच्या भगिनी आहेत त्या. यानंतर या ठिकाणी हा जो नियोजित पुतळा आहे तो पुतळा तयार करणारे जे शिल्पकार सतीश घारगे
सतीश ढोल पथकातील ढोल पथकातील जे आमच्या भगिनी आहेत त्यांना विनंती आहे आपण प्रातिनिधिक स्वरूपात पुढे 5 जण या. आपल्या हस्ते लवकर या पुढे. आदरणीय आमदार जयश्रीताई जाधव यांचा सन्मान संपन्न होणार आहे. ढोल पथक जरा वाट द्या या आपल्या भगिनींना जरा वाट द्या पुढे यायला. रण भारतीय मित्रमंडळ ढोल पथकातील ताबडतोब या जरा स्टेजवर. संग्राम लवकर या लवकर पटदिशी या लवकर. जरा सत्कारासाठी मुली पुढे आले त्यांना जरा वाट द्या कृपया. कोल्हापूर उत्तरचे आमदार आदरणीय जयश्रीताई जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ढोल पथकातील ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा आदरणीय जयश्रीताईंचा सन्मान होतोय. या रणरागिनी यानंतर सतीश गाडगे यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. ज्यांनी आदरणीय आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी साकार केली ज्यांनी ती घडवली ते सतीश गाडगे सुदैवानं आपल्या कसबा बोर्डातील या ठिकाणची आपली मूर्ती तेच घडवणार आहेत. त्यांच्याकडेच ही शिवमूर्ती घडवायचं काम दिलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. मी आदरणीय या पुतळ्याचे नियोजित पुतळ्याचे शिल्पकार सतीश गाडगे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांना विनंती आहे की आपण सतीश गाडगे जे शिल्पकार आहेत त्यांना आपण सन्मानित करावं. आपल्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावरील अत्यंत देखणा पुतळा सतीश गाडगेंनी त्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी तयार केलेला आहे. हे शिल्प त्यांनी घडवलंय आणि या ठिकाणचा जो पुतळा आहे शिवप्रभूंच्या आशीर्वादानं हा सतीश गाडगेंनाच या ठिकाणी आपण करायला दिलाय. अत्यंत सुबक देखणी आणि भारतात नाही तर जगात कुठेही अशा पॅटर्नचे नाही अशा पद्धतीचा पुतळा आपण या ठिकाणी उभा करतोय. शिल्पकार सतीश गाडगे यांचा यथोचित सन्मान होतोय. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी एका शिवभक्तांना मी आमंत्रित करतो जे गेली 3 महिने या पुतळ्याच्या परवानगीसाठी अक्षरशः दिवस रात्र एक करून झटतायत पळतायत. शासन यंत्रणा सगळ्या शासन यंत्रणा शासकीय कार्यालय हे सगळं त्यांनी तोंडपाठ करून ठेवलंय. गेली 2-3 महिने ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले ते शिवभक्त आमचे सहकारी श्री शिवराज जाधव यांना मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. जरा सर्व शिवभक्तांना विनंती आहे जागेची अडचण आहे आम्ही पण जाणतो. जरा आपण सर्वांनी कृपया बसून सहकार्य करावं. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे आमचे शिवभक्त उभा राहिले आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण बसून सहकार्य करावं. शिवराज मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांना वंदन करून आजचा हा भूमिपूजन सोहळा समता पुरुष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज पार पडतोय. याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. मंचावर उपस्थित श्रीमंत संभाजीराजे छत्रपती माननीय आमदार
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, माननीय डॉक्टर संजय पाटील साहेब, माननीय आमदार ऋतुराज दादा, माननीय आमदार जयश्री जाधव वहिनी, तसेच श्रीराम सेवा संस्था सभापती, उपसभापती, सर्व संचालक, कसबा बावड्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी व तमाम शिवप्रेमी यांना नमस्कार करून गेल्या 25 वर्षांचे स्वप्नाचे जे संकल्पक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि या संकल्पाचे शिवधनुष्य पेलणारे आमदार ऋतुराज पाटील दादा यांना मी पहिल्यांदा सतशः आभारी आहे. या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान साहेबांची आणि दादांची सातत्याने या बाबतीत चर्चा व्हायच्या. मी साहेबांना नेहमी म्हणायचो, साहेब जे काही करायचं ते आपण जगात भारी करायचं. साहेब त्यावेळेस मला स्मित हास्य द्यायचे आणि दादा नेहमी पाठीवर हात द्यायचे आणि टोपटायचे की ठीक आहे आपण काहीतरी वेगळं करूया. असं म्हणल्यानंतर आम्ही त्यानंतर कामाला लागलो. आम्ही कामाला लागल्यानंतर आम्ही अनेक मूर्तिकारांशी संपर्क केला, काही इतिहास संशोधक आहेत त्यांच्याशी संपर्क केला. आमचे मित्र ज्यांनी रायगडवरची मेघडंबरी मधली जी छत्रपतींची जी मूर्ती आहे ते आमचे सतीश गारगे ती त्यांनी बसवली. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर समकालीन जी काही छत्रपतींची चित्र आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला. काही बकरे असतील, समकालीन काही संदर्भ असतील त्याचा आम्ही अभ्यास केला. हा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आपण एक वेगळी आकर्षक आणि एक आदर्शवत अशी एक 100% आपण मूर्ती या ठिकाणी उभा करू शकतो. या पद्धतीने आम्ही विचार करून पुढे काम चालू केलं. पुतळ्याचा जो आराखडा होता त्याचे पुण्याचे तज्ञ आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आहेत, त्यांच्यासोबत आम्हाला दादांनी भेट घडवून दिली. त्यांच्यासोबत आमच्या चर्चा झाल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले. त्यानंतर आपल्या DYP ग्रुपचे सबनीस सर असतील, किरण माने सर असतील व त्यांच्या टीमने आपल्याला वेळोवेळी याबद्दल मार्गदर्शन केले. या सर्व माध्यमातून याचा जो पुतळ्याचा जो आराखडा आहे याची रचना ही अतिउत्तम प्रकारे तयार झाली. तसं पाहता पुतळ्याची जी परवानगी आहे ह्या प्रक्रिया अत्यंत किचकट, एकदम म्हणजे अत्यंत किचकट प्रक्रिया आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली, आम्ही सर्वांनी माहिती घेतली. त्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी पुतळे उभा केलेले होते आधीचे ते ऑलरेडी वेगवेगळ्या भागातले पुतळे उभा केलेले होते आणि आपल्याला हा जो पुतळा उभा करायचा होता हा आपल्या महापालिका क्षेत्रात उभा करायचा होता. त्यामुळे यावरती आम्हाला परत अभ्यास करावा लागला, कारण त्यांच्याकडून माहिती घेतलेली किंवा अभ्यास केलेला त्यांना नीटचं लक्षात नव्हतं की आपण काय प्रक्रिया केलेली आहे ते. आणि या प्रक्रियेमध्ये आम्हाला मोलाचं जे सहकार्य काय लागलं असेल ते साहेबांचं लागले आणि दादांचं यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. कधी कधी काही चांगल्या गोष्टी होत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. हे आपण आज शिवरायांच्याकडून शिकलोय. आणि काही मोहिमा ठरवताना त्या मोहिमा व त्यांची गुप्तता ही पाळावीच लागते. तशीच या पुतळ्याच्या परवानगीची आम्ही गुप्तता थोडी पाळली होती, कारण या गोष्टीमध्ये अनेक कायदेशीर आणि अनेक अडथळे पार करायचे होते. साहेबांच्या व दादांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आणि जबरदस्त पाठिंब्यामुळे हे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. कारण अशा संवेदनशील विषयामध्ये परवानग्या काळजीपूर्वक व किचकट असतात, त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया आम्ही कुशलपणे पार पाडली. या प्रक्रिया पार पाडत असताना आम्हाला महत्त्वाच्या कागदपत्र असतील किंवा त्यासंबंधित जे मार्गदर्शन असेल त्यासाठी आम्हाला अजितदादा फराकटे आणि रमेश रणदिवे सर यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं. तसेच आपल्या श्रीराम सेवा संस्थेचे जे मॅनेजर आहेत शरदचंद्र उल्पे आणि विजय पाटील यांनी आम्हाला अपरात्री कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला ते नाही म्हणले नाही. त्यांची मदत ही आमच्यासाठी लाख मोलाची आहे. छत्रपती शिवरायांना जसे अनेक अडथळे आले त्या पद्धतीनेच आम्हाला सुद्धा या कार्यात अनेक अडथळे आले. ह्याची जी शक्ती होती या अडथळ्यांना पार करण्याची ती आम्हाला छत्रपती शिवरायांनीच दिली होती. आणि तसेच या गोष्टीसाठी गेल्या 25 वर्षाची
बावडेकरांची एक प्रचंड इच्छाशक्ती होती. ही इच्छाशक्तीचं पाठबळ त्या पद्धतीने आम्हाला मिळालं. संपूर्ण देशाविदेशामध्ये शिवरायांचे 350हून अधिक पूर्णाकृती असतील, अश्वारूढ असतील असे पुतळे आहेत. पण आम्ही आज निश्चितपणानं सांगू इच्छितो की आपल्या कसबा बावड्यातील हा जो पुतळा आहे हा एक आदर्शवत, अभ्यासूपूर्ण आणि अत्यंत रेखीव असा घडणार आहे. आमच्या माहितीप्रमाणे हा पुतळा पहिलाच असेल ज्या पुतळ्याच्या उजव्या हातामध्ये पट्टा असेल. पट्टा हे शिवरायांचं सगळ्यात आवडतं शस्त्र होतं व डाव्या हातामध्ये भवानी तलवार होती. कमरेला कट्यार असा संपूर्ण शस्त्राने सज्ज असलेला हा भव्य दिव्य 12 फूट व साधारण 2.5 टन वजनाचा हा पुतळा आहे. याचा आपल्या सर्व बावडेकरांना निश्चितच अभिमान आहे. हा पहिलाच असा सुंदर आदर्शवत पुतळा म्हणून याची दखल घेतली जाईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. माझं एकच म्हणणं आहे, जर एखादी गोष्ट करण्यासाठी जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं तर त्या स्वातंत्र्यामुळं एका कलेचं अप्रतिम रूपांतर काय घडू शकते ते आज आपल्याला इथं स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. आणि या अप्रतिम कलाकृतीसाठी मी सतीश गारगे दादा यांचा सतशः ऋणी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण आणि माझं जे मनोगत होतं ते मी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद, धन्यवाद शिवराज, धन्यवाद. या पुतळ्याच्या नियोजित पुतळ्याच्या परवानगीसाठी आपण आणि आपले जे सहकारी आहेत, युवराज उल्पे असू द्यात, मानसिंग जाधव असू द्यात, अन्य जे सहकारी आहेत, सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करणं मला या ठिकाणी शक्य नाही. पण आपल्या सगळ्यांनाच आमच्या तमाम शिवभक्तांच्या वतीने आपल्याला मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आता सर्वांना विनंती आहे, आपण आहे त्या जागेवर बसून या मोठ्या स्क्रीनवर या व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे या पुतळ्याचं स्वरूप काय असणार आहे, त्याची रचना कशी असणार आहे, त्याचे बारकावे कसे असणार आहेत या संबंधीची माहिती या व्हिडिओ क्लिपद्वारे आपल्याला देण्यात येईल. मी व्हिडिओ क्लिप वाल्याला विनंती करतो आपण व्हिडिओ क्लिप चालू करावी, जेणेकरून शिवभक्तांची जी भक्त आणलेली आहे ते शिवभक्त हे हा पुतळा डोळे भरून पाहू शकतील. मी इथेच आहे तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मी इथेच आहे तुमच्या प्रत्येकाच्या नसानसांमध्ये भिनलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये. मी इथेच आहे तुमच्या प्रत्येकाच्या श्वासामध्ये. अखंड हिंदुस्थानाचे मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज. फक्त शिवाजी हे नाव जरी उच्चारलं ना तरी प्रत्येकाच्या नसानसामधील रक्त सळसळतं. प्रत्येकाचा श्वास अभिमानाने फुलतो. अशा माझ्या शिवबा राजाच्या चरणांच्या दर्शनाने देखील आपल्या सर्वांच्या जीवनाचे सार्थक होते. हे माझ्या शिवबा, तुमच्या चरणी नतमस्तक होत आहोत. शिवबा राजे, तुमची या राजर्षी छत्रपती शाहूंच्या पवित्र जन्मभूमीमधील आम्हा सर्वांची प्रतीक्षा काहीच क्षणांवर येऊन ठेपली आहे. आम्ही सर्वजण आज आतुर आहोत तुमची पवित्र पावलं आमच्या कसबा बावड्याच्या भूमीवर आणि आमच्या प्रत्येकाच्या हाताच्या ओंजळींमध्ये झेलण्यासाठी. तुमचे चरणस्पर्श हाच आमच्या सर्वांच्या जीवनाचा परमोच्च क्षण. केशराचा शिडकाव मारलेल्या अंगरख्याने फारच शोभतो माझा राजा, माझा शिवबा राजा. या वज्र शरीरास कवचाची ती काय गरज. भवानी, जगदंबा, तुळजा, माझ्या राजाच्या तलवारीची ख्यातीच जणू विश्वभर. म्हणूनच म्हणतात साक्षात भवानी माताच महाराजांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांच्या तलवारीमध्ये वास करू लागली. महाराज पण या तलवारीला भवानी म्हणू लागले.
संपूर्ण जगतातील सर्व शस्त्रांमधील वेगळे शस्त्र मराठ्यांचे शस्त्र म्हणजेच पट्टा, ज्याला यशवंत म्हटलं जातं आणि त्याला आता आपलं राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. एका हाती यशवंत पट्टा आणि दुसऱ्या हाती भवानी तलवार धारण करून माझा शिवबा राजा जणू प्रत्यक्ष नंद, खडग आणि कौमुदगी गदा धारण करणाऱ्या विष्णू समज दिसतो आहे. जरीची कुर्ती घातली, कमरेशी शेला बांधुनी, कटार खोचियले, गळ्यामध्ये मोतियांची माळ आणि भवानी मातेचा टाक शोभूनी दिसतो माझ्या शिवबा राजास. पाठीवरील ढाल जणू समस्त रयतेचा विश्वास सोसत आहे भार. पट्टा पडदळेल तुरा कलगी, जिगा शिरोभूषण मंदिली, बांधुनी डोईवरी सज्ज झाली माझी शिवबा माऊली. ज्या माझ्या राजाच्या कपाळीचा केशरी गंध सुगंध दरवळतो आहे साऱ्या विश्वभर, जणू हजारो सूर्यांच्या तेजोमय प्रकाशासारखाच. डंका शिवछत्रपतींच्या नावाचा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राखले छत्रपती शिवाजी महाराज की, असे हे छत्रपती एकमेव शिवाजी महाराज की. शिवछत्रपती, असे हे एकमेव शिवछत्रपती. हे माझ्या शिवबा राजे, आज आम्ही आतुर झालो आहोत तुमच्या भव्य आगमनाच्या सोहळ्याकरिता, तुमच्या भव्य आगमनाच्या सोहळ्याकरिता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर 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 हर.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि निश्चितपणानं आपण ही चित्रफित बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ आणि तिन्ही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये हा पुतळा कसा दिसेल या पुतळ्याचं दर्शन कसं येईल हे आपल्याला आपण या ठिकाणी बघितलंय आणि आमचा दावा आहे की जगात अशा प्रकारचं शिल्प अशा प्रकारचा पुतळा अशा प्रकारची कलाकृती कुठेही असणार नाही आणि कुठेही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची मनोगत या ठिकाणी होत आहेत. मी पहिल्यांदा विनंती करतो की आमदार जयश्रीताई जाधव यांना की आपण या कार्यासाठी आपल्या मनोगतातून आशीर्वाद द्यावेत. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. सर्व बावडेकरांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित माननीय श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, माननीय संजय डी पाटील साहेब, माननीय आमदार सतेजजी पाटील साहेब, माननीय आमदार ऋतुराजजी पाटील साहेब, माननीय उमाजी उल्पे, माननीय दत्तात्रय मासाळ, माननीय सतीश घाटके मूर्तिकार आणि आदरणीय व्यासपीठ माजी नगरसेवक, श्रीराम सोसायटीचे संचालक, सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा भूमिपूजन सोहळा आज भगवा चौकात होत आहे. याचा आनंद मला अतिशय होतोय कारण या कार्यक्रमास एक भावनिक किनार आहे. कसबावाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी माझ्या निवडणुकीत चर्चेत आलं होतं आणि त्यावेळी आमचे नेते आदरणीय सतेजजी पाटील यांनी आश्वासन दिले होते की जागा निश्चित करा, देशात भारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बावड्यात उभी करू. आज शस्त्रधारी अशी मूर्ती छत्रपती शिवाजींच्या मूर्तीचा भूमिपूजन कार्यक्रम याचा आनंद प्रत्येक नागरिकाला होत आहे. त्याहीपेक्षा जादा आनंद मला आज केवळ भूमिपूजन सोहळा नाही तर हा ऋतुराज दादा असतील, बंटी साहेब असतील, या सर्वांनी दिलेला खऱ्या अर्थानं वचनपूर्ती सोहळा आहे आणि हा वचनपूर्ती सोहळा माझ्या विधानसभा मतदारसंघात आणि माझ्या बावड्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर एक नवीन ऊर्जा संचारते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ताबडतोब आपल्याला उच्चार होतो, जय हा उच्चार होतो. त्यामुळे शिवाजी महाराजांची मूर्ती ही शहराच्या प्रवेशद्वारावर असावी असे माझ्यासोबत सर्वच शहरवासियांना वाटत होते. आज त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे. आदरणीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि सर्व आमदारांच्या पाठप्रमाणे भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आता उभारण्यात येत आहे. त्यामुळे खरोखरच ह्या भगव्या चौकाला एक शोभा येईल. यामुळे बावडा मार्गे येणारा कोल्हापूर शहरातील प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती यापुढे छत्रपती शिवाजी महाराजाला मुजरा करूनच शहरात प्रवेश करणार आहे. आज भूमी सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती उभारल्यानंतर बावड्यात ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यात येईल असा मी विश्वास व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद ताई, धन्यवाद. यानंतर या पुतळ्याची संकल्पना आमच्या युवा वर्गानं बंटी साहेबांच्या समोर मांडल्यानंतर बंटी साहेबांनी ही जबाबदारी ज्यांच्यावर दिली आणि ज्यांनी ही जबाबदारी समर्थपणाने पेलली ते आमच्या कसबा बावड्याचे सगळ्या तरुणांच्या गळ्यातले ताईत आदरणीय आमदार ऋतुराज दादा
यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कसबा बावडा येथील साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी आज व्यासपीठावर उपस्थित आवर्जून आदरणीय संभाजीराजे छत्रपतीजी, आज या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्यामुळं आज मी जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतोय ते माझे वडील, देवा पाटील ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय संजय डी पाटील साहेब, आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार सतेज पाटील साहेब, जिने आत्ताच भाषण केलं ते आदरणीय आमदार जयश्री जाधव वहिनी, कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य उमाजी उल्पे साहेब, सन्मान्य दत्तात्रय मासाळ सर, आपल्या पुतळ्याचे शिल्पकार आदरणीय सतीश गार्गेजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मोठ्या संख्येनं आमच्या सर्व माता भगिनी, वडीलधारी, माझे सर्व तरुण सहकारी आणि पत्रकार बंधू, आजचा हा भूमिपूजन सोहळा हा आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थानं कसबा बावडा ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कसबा बावड्याचे एक वेगळं महत्त्व आदरणीय महाराजांच्या जन्मभूमीवर राहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर मी थोडं इतिहासामध्ये जातो, खऱ्या अर्थानं बावड्यामधले सर्व ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा झाला पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय बंटी साहेबांच्या संकल्पनेतून या पुतळ्याचं, महाराजांच्या पुतळ्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं. थोडे महिने आधी आदरणीय बंटी साहेबांनी आम्हा सर्व मंडळींना बोलवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी पुतळ्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि मग आमच्या सगळ्या तरुणांच्यावर एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी गेली. राजे, मी आपल्याला सांगू इच्छितो, आदरणीय साहेबांनी ही मोठी जबाबदारी जरी दिली असेल तरी खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आनंदानं सांगू शकतो की आमच्या तरुणांसाठी हे भाग्याची गोष्ट आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या गावामध्ये या ठिकाणी उभा करायला मिळतो. आणि मग आम्ही सर्व तरुणांनी बैठक घेतली, आम्ही अनेक लोकांना भेटलो, संपर्क केला, अनेक माहिती त्या ठिकाणी गोळा केली व बावड्यामध्ये पुतळा कुठं उभा करायचा, कशा पद्धतीनं उभा करायचा, पुतळ्यासाठी शिल्पकार कोण निवडायचे, हा प्रश्न आमच्या समोर होता. आणि मग खऱ्या अर्थानं ही सगळी चर्चा झाल्यानंतर एक मात्र निर्णय आम्ही घेतला की पुतळा जर उभा करायचा असेल तर आमच्या गावाच्या प्रवेशद्वाराद्वारे भगव्या चौकातच उभा करायचा, हा निर्णय सगळ्यांचा या ठिकाणी झाला. आणि मग खऱ्या अर्थानं अनेक परवानगी या ठिकाणी घ्यायची होती. मला मुद्दामून त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, एखादं पुतळा असेल किंवा स्मारक असेल त्याची परवानगी घ्यायची असेल तर किमान 1.5 ते 2 वर्ष या ठिकाणी लागतात. अनेक कागदपत्र त्या ठिकाणी गोळा करावे लागतात, अनेक लोकांना त्या ठिकाणी संपर्क साधावा लागतो. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही सर्व कमिटीने त्या ठिकाणी नियोजन केलं. खऱ्या अर्थानं मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, आज अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मानसिंग जाधव असतील, शैलेंद्र मोहिते असेल, शिवराज जाधव असेल, अक्षय खोत असेल, प्रदीप उल्पे असेल, युवराज उल्पे असेल, अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मी मुद्दामून या ठिकाणी सांगतो की आपण या कमिटी मेंबरचं मनापासून टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे, कारण आज जे आपल्याला यश मिळते यामध्ये मोठं योगदान या कमिटी मेंबरचं आहे, हे आपण कदापि विसरून चालणार नाही. आणि मग हे सगळं काम करत असताना श्रीराम सोसायटीचे आमचे सर्व संचालक, आमचे सर्व तरुण मंडळ देखील यांचं मोठं योगदान आहे. खऱ्या अर्थानं यासाठी एक पाठबळ देण्याचं काम, आधार देण्याचं काम या सर्व मंडळांचे झालं, म्हणून एक चांगल्या पद्धतीचं यश आम्ही या ठिकाणी संपादित करू शकलो. आपण जेव्हा आदरणीय महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला
तेव्हा शिल्पकार म्हणून सतीश गारगेंचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी घेतलं, त्यांना भेटलो आणि त्यांचं मला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विश्वास आहे की त्यांचं पूर्ण कौशल्य या कामासाठी ते निश्चितपणे दाखवणार आहेत. हा विश्वास आज आमच्या गावाकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. जेव्हा आदरणीय महाराजांचा आपण इतिहास त्या ठिकाणी बघतो, महाराजांचं कार्य हे मोठं होतं. महाराजांच्या कार्यामुळे एक ऊर्जा आणि प्रेरणा आम्हा सर्व मंडळींना नेहमी मिळते. एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय अडचण आली, एखाद्याचं काम असेल तर त्याला संघर्ष करावा लागत असेल, किंवा एखाद्याला अनेक अडचणीला सामोरं जावं लागत असेल, एखादा बलाढ्य शत्रू असेल त्याच्यासमोर जायला लागत असेल, तर आपण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मनात घेतलं तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो. हे आपण खऱ्या अर्थानं आज या इतिहास आहे. आणि जेव्हा इतिहासामध्ये जात असताना प्रत्येक गोष्टी जवळून आपण या ठिकाणी बघत असतो. निश्चितपणे आपण आपल्या अडीअडचणीच्या वेळी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी पुढे जातो आणि या सर्व प्रसंगी आपण कधीच त्या ठिकाणी विसरून चालणार नाही. आणि मग देशाचा जर विचार केला, मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो, आपली देशाची जर सैनिक बघितले तर देशाच्या सैनिकामध्ये जे आपलं मराठा बटालियन आहे, हे देखील खऱ्या अर्थानं त्यांचं घोषवाक्य कुठलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणल्यावरच त्या ठिकाणी सैनिक युद्धाला जातात. हे मला नम्रपणे आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटेल. आज खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत जे मी आज या ठिकाणी व्यक्त करू शकतो, कारण महाराजांचा इतिहास हा मोठा आहे. महाराजांनी नेहमीच सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी मोठं केलं, मावळ्यांना मोठं केलं, अनेक लोकांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज अनेक जणांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिजाऊ महासाहेबांवर देखील प्रचंड श्रद्धा त्यांची होती. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी प्रजेला त्या ठिकाणी जवळ ठेवला, आधार दिला. आणि मग हा इतिहास आपण सर्वजण नेहमीच त्या ठिकाणी जाणतो आणि मग हा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही. आज खऱ्या अर्थानं आमचे सर्व बावड्यातले ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मला निश्चितपणे आनंद आहे. आज मला सतीशराव आणि सर्व कमिटी मेंबरचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करायचं आणि मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हा पुतळा उभा करायचं काम त्या ठिकाणी तुम्ही करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. फार वेळ घेणार नाही, वेळेअभावी मी एवढं सांगू इच्छितो, आज मोठ्या संख्येनं आमच्या गावातले सर्वजण, आज माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, तरुण सहकारी असतील, सगळेच ताकदीने या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मनापासून एक आपल्या गावातला सुपुत्र म्हणून मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय राजे साहेब आणि आदरणीय संजय साहेब देखील या ठिकाणी इथं आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचे सर्व कमिटी मेंबर खूप चांगल्या पद्धतीनं आपला महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद दादा, धन्यवाद. निश्चितपणानं आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या पुढाकारानं हे काम पूर्णत्वास जाईल आणि जगाला हेवा वाटावा अशी एक मूर्ती असा पुतळा या ठिकाणी उभा राहील. या ठिकाणी आमचे लाडके नेते आणि या पुतळ्याचे संकल्पक आदरणीय आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ ज्यांच्या अमृत हस्ते इथं संपन्न झाला ते आम्हा सगळ्यांचे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वारसा फक्त कोल्हापूर नाही, महाराष्ट्र नाही, देशभर नाही तर परदेशात डंका वाजवणारे युवराज छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील साहेब, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्रीताई, श्रीराम संस्थेचे सभापती उमाजीराव उल्पे, दत्ता मासाळ, मूर्तिकार सतीश गारगे, या सर्व प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून काम करणारे मानसिंग जाधव, शिवराज, युवराज उल्पे, सर्वच या पुतळा समितीमध्ये असणारे आमचे सर्व तरुण सहकारी आणि कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये हा भव्य दिव्य पुतळा व्हावा, कसबा बावड्याच्या वेशीवर स्वागताच्या ठिकाणी ज्या कर्तृत्वान राजानं या देशाला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास दिला, 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा शिवधनुष्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा कसबा बावड्यामध्ये व्हावा
अशी प्रामाणिक इच्छा इथल्या सगळ्या लोकांची सातत्यानं या ठिकाणी होती आणि गेले अनेक वर्ष हा विषय चर्चेला होता. आमच्या अनेक तरुणांची इच्छा होती, माझी इच्छा होती की हा मुहूर्त कधी निघेल, कधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा करता येईल. आणि मधल्या काळामध्ये याची वाटचाल सुरू झाली, ज्याचा उल्लेख मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया गनिमी काव्यानं केल्या, तशाच गनिमी काव्यानं आम्हाला परवानग्या देखील घ्याव्या लागल्या. त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. आणि मला अतिशय आनंद आहे की आज ज्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला, लक्ष्मी विलास पॅलेस हाकेच्या अंतरावर आहे, ज्या भूमीनं छत्रपती शाहू महाराजांचा कर्तृत्ववान राजा या देशाला समतेचा संदेश देणारा राजा दिला, आज त्याच भूमीमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि ते पण तुमच्या हस्ते होतंय. याचा सार्थ अभिमान कसबा बावडा वासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्या मंडळींना आहे. कारण की ज्या इतिहास आहे, ज्या इतिहासाला घेऊन आम्ही भविष्य काळातला भूगोल घडवण्याचं काम करतो, रात्र आणि दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आज त्यांचा पुतळा इथं होतोय, याच्यासारखा भाग्याचा दिवस आज आमच्यासाठी कुठलाही या ठिकाणी नाही. आज अनेक कामं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केली असतील, हजारो कोटीची कामं केली असतील, परंतु आज माझ्या आयुष्याचं कृतार्थ काय झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पुण्याईचं काम मी या ठिकाणी सांगतो. कारण की मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा आचार येणाऱ्या भविष्यकाळातल्या पिढीला दिशा देणारा या ठिकाणी असणार आहे. आज शिवराज्य अभिषेक 350 वर्ष शिवराज्य अभिषेकला या ठिकाणी होत आहेत. रायगड हा किल्ला काही लोकांसाठी किल्ला असेल, परंतु आमच्यासाठी ते मंदिर आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगावं लागेल. आणि या मंदिरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेकचा सोहळा गेल्या 15 वर्षापूर्वी या राज्यामध्ये, या देशामध्ये हा सोहळा जगाच्या नकाशावर कोणी घेऊन जाण्याचं काम केलं असेल तर ते युवराज संभाजीराजेंनी केलं, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. आज हा सोहळा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित राहिला नाही, संभाजीराजे महाराष्ट्रापुरता राहिला नाही. 6 जूनची वाट हे देशातले लोक या ठिकाणी बघतात. लाखो लोक अगदी या शिवराज्य अभिषेक सोहळ्याला या 6 जूनला रायगड किल्ल्यावर येताना या ठिकाणी दिसतात. उन्हाची पर्वा करत नाहीत, पावसाची पर्वा करत नाहीत, काय पोटात अन्न आहे नाही याचा विचार ही मंडळी करत नाहीत. कारण की त्यांना माहित आहे आज मी जो काय जिवंत आहे, आज मी काय ताठ मानेचा उभा आहे, तो शिवाजी महाराजांनी लढाई केली म्हणून आज ताठ मानेने मी उभा आहे. याची जाणीव आज समाजातल्या प्रत्येकाला आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी काय असतो, हा विचार निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या कर्तृत्ववान राजाचा जेवढं आपण कार्य पुढे घेऊन जाऊ तेवढं कमी आहे, जेवढं त्यांच्याबद्दल आपण बोलल तेवढं या ठिकाणी कमी आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणांची येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे. आज हा पुतळा उभा करत असताना अनेक बारकावे ज्याचा उल्लेख तुम्ही बघितला असेल, अगदी भवानी तलवारीपासून ते सगळ्या गोष्टीचा उल्लेख इथं आपल्याला करण्यात आला. जी काय तरुण मुलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत, मला त्यांचा धन्यवाद त्या ठिकाणी द्यायचा आहे. मी मगाशी म्हटलं तसं पुण्याईचं काम तुमच्या आमच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. 100 वर्षानंतर कसबा बावड्याचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचा इतिहास संभाजीराजे सुवर्ण अक्षरानं या ठिकाणी लिहिला जाईल. सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल की अनेक वर्षाची मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते, याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे आहे. संजय साहेबांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण की या पुतळ्याची जबाबदारी घ्यायची तयारी झाली, चर्चा झाली, त्यावेळी भैयानी 1 मिनिटात सांगितलं कुठेही आपण निधी गोळा करायचा नाही, सगळा खर्च DY पाटील ग्रुप करेल, तुम्ही कुठेही या ठिकाणी याची वाच्यता सुद्धा करायची नाही. कारण की अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आम्ही उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो,
शाहू महाराजांचं नाव घेतो तर त्यांना साजेसं असं स्मारक या भूमीमध्ये होणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज त्या ठिकाणी होती. आज भूमिपूजन सोहळा अगदी 4 दिवसापूर्वी ठरला. अगदी 4 दिवसापूर्वी मी मुलांना बोलवलं, परवानग्या झालेल्या आहेत, आपण कशासाठी थांबायचं, आपण भूमिपूजन सोहळा करू, संभाजीराजांच्या हस्ते करूया अशी सगळ्यांनी एकमुखी मागणी संभाजीराजे केली. मी ज्यावेळी सांगितलं कुणाच्या हस्ते करायचं, संभाजीराजांच्या हस्ते करूया का, म्हणलं 1 मिनिटात सगळेजण म्हणले योग्य पाहुणा आपण संभाजीराजांच्याच हस्ते हा कार्यक्रम करायचा. आणि आपण देखील काल मुंबईला होता, दौरा करून आपण आलात आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. हे भूमिपूजन साधं सुद्धा या ठिकाणी नाही आहे. ज्या घागरीतून आम्ही पाणी या ठिकाणी ओतलं, पाणी अर्पण केलं या भूमीमध्ये, हे पाणी गंगेतून आलेले एक घागर आहे, बद्रीनाथातून आलेले एक घागर आहे, 17 किल्ल्यातून माती आणलेले आहे. 17 किल्ल्यातून या राज्यातलं पाणी आणण्याचं काम या आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत. हा फक्त पुतळा असणार नाही, आमची भूमिकाच आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणार आहे. या पद्धतीचं नियोजन येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला करायचं. हे भूमिपूजन करत असताना सुद्धा त्याचं पावित्र्य जपणं, ज्या आचार विचारानं शिवाजी महाराजांनी कार्य केलं, ज्या 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका गेली, तो आचार आणि विचार कुठल्याही परिस्थितीत बाजूला न सारता त्याच विचारानं येणाऱ्या भविष्यकाळात दिशा देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही देशभर फिरतो, अनेक राज्यामध्ये संभाजीराजे फिरलेले आहेत. अनेक राज्यांना इतिहास असतो, परंतु त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष त्यांना या ठिकाणी मिळाला नाही. आपण भाग्यवान आहोत. महाराष्ट्र ही भूमी भाग्यवान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मिळाला, कुणाकडे तरी बघायला आपल्याला या ठिकाणी आदर्श मिळाला. आणि त्याच भूमिकेतून येणाऱ्या भविष्यकाळात कार्य करणं ही काळाची गरज असणार आहे. आपण नशीबवान आहोत, छत्रपती शाहू महाराज आपल्याला या ठिकाणी लाभले. सुजलाम सुफलाम म्हणून आज या कोल्हापूर जिल्हा हरित क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये सिंहाचा वाटा छत्रपती शाहू महाराजांचा आहे, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी अनेक जिल्ह्यामध्ये जातो, त्या जिल्ह्यातली माणसं म्हणतात तुम्ही नशीबवान आहात, छत्रपती शाहू महाराज तुमच्याकडे जन्मले, तुम्हाला पाणी देण्याची भूमिका राधानगरी धरणातून त्या ठिकाणी केली. आज एअरपोर्टचं उद्घाटन संभाजीराजे झालं, आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं, परंतु एअरपोर्ट कुणी केला? छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये एअरपोर्ट त्या ठिकाणी केला. म्हणजे आज कोल्हापूरच्या विकासामध्ये कोल्हापूरला खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या उभा करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि या विचाराचे पायीक तुम्ही आम्ही आहोत. हा विचारच भविष्य काळात तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात तुमची आमची असणार आहे. हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आता आज कामाला सुरुवात संभाजीराजे झालेले, आपल्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. पवित्र काम आम्ही तुमच्या हस्ते सुरुवात केलेली आहे. माझी ऋतुराज पाटलांना एक विनंती आहे, जबाबदारी त्यांच्याकडे आहे, बाकीचं बॅग मी आहे मागं सगळं करायला, परंतु जबाबदारी फुल टाईम कुणाला तरी वटमुक्त्याला द्यायला लागते. तसं वटमुक्त्या ऋतुराज पाटलांच्याकडे आम्ही दिलेला आहे. हा पुतळा लवकर झाला पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे, बारकावे त्यातले व्यवस्थित बघितले पाहिजेत. अगदी दगड कुठला वापरायचा, सगळं काय करायचं हे सगळं नियोजन ऋतुराज पाटील आणि आमचे या ठिकाणी मूर्तिकार सतीश गारगेंची जबाबदारी आहे की अत्यंत भव्य दिव्य. मी ज्यावेळी बोललो होतो श्रीराम सोसायटीमध्ये बैठकीत सांगितलं होतं, त्यावेळी सगळ्यांना शब्द संभाजीराजे दिला होता की देशातले लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे. आणि तो शब्द निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा या निमित्तानं आहे. ज्याचा उल्लेख झाला 350 वर्ष शिवराज्य अभिषेकाचं चालू आहे, आता ते या 6 तारखेला संपणार आहे. आणि म्हणून माझी ऋतुराज पाटील आणि सगळ्या संयोजन समितीला विनंती आहे की 7 जूनच्या आधी पुतळ्याचं अनावरण आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? जोरात बोला. 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु काम चालू झालं पाहिजे. जाता येता मानसिंगराव संध्याकाळी आलो की मी इथं थांबणार.
काम उद्यापासून चालू. आज भूमिपूजन झालं, उद्या इथं काम चालू झालेलं मला दिसलं पाहिजे. उद्यापासून काम चालू करा. 60-70 दिवस तुमच्याकडे आहेत. 6 जूनच्या आधी कुठल्याही परिस्थितीत या 351वा शिवराज्याभिषेक चालू होईल ना राजे, 51वा चालू होईल. तो चालू करताना कसबा बावड्यातला पुतळा इथं उभा राहिला पाहिजे, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं पुढचे 70 दिवस तुमचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एवढे किल्ले जिंकले, आपल्याला फक्त पुतळा उभा करायचा. जमेल ना सगळ्यांना? त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की दररोज दिवसातले 2 तास 4 तास इथं यायचं, काम कसं चाललंय बघायचं. जसं आता प्रत्येक किल्ल्यावरनं पाणी आणलं, माती आणली, तसं प्रत्येक दगड बसताना इथं माझा शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा मावळा इथं उपस्थित असला पाहिजे. प्रत्येक दगडाला त्याने बघितलं पाहिजे. प्रत्येक दगडामध्ये एक नवा इतिहास घडला पाहिजे. तो दगड नसेल तर भविष्य काळातल्या पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी स्मारक असणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आजपासून कामाला लागा. उद्या सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या पद्धतीचं नियोजन आपण करा. संभाजीराजे या कार्यक्रमाला आले, अतिशय आनंद आहे की एक चांगला कार्यक्रम कसबा बावड्यामध्ये होतोय. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी कसबा बावड्यामध्ये हा कार्यक्रम होतोय. आज कसबा बावड्याचं नाव शाहू महाराजांनी जगभर नेलं लक्ष्मी विलास पॅलेसच्या माध्यमातून. या पुतळ्याच्या माध्यमातून देखील आज जगभर आपल्या गावाचं नाव होणार आहे. आणि म्हणून माझी गावकऱ्यांना विनंती आहे, ही या गावचा स्वाभिमान जपण्याचं काम कायमपणे आपण केलेलं आहे. मग बंटी पाटील असू दे, ऋतुराज पाटील असू दे, या गावानं भरभरून असं प्रेम आमच्या कुटुंबाला सातत्यानं दिलेलं आहे. डी.वाय. पाटील साहेब असतील, मी असो, संजय भैया असतील, ऋतुराज पाटील असतील, या गावाप्रती दायित्व हे नेहमी आमचं राहिलेलं आहे. रात्री 12 वाजले मी नेहमी सांगतो, जगात कुठेही फिरत असलो तरी बंटी पाटील कुठला, तर बंटी पाटील बावड्याचा, हे माझं पाठीमागचं कोण पुसू शकत नाही. आणि म्हणून या बावड्यातला स्वाभिमान, या बावड्याची अस्मिता, या बावड्याचा अभिमान कायमपणे जपण्याचं काम आमचं कुटुंब करणार, यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द मी सातत्यानं देत आलेलो आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील या विचाराचे पाईक म्हणून, शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक, छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार पुढच्या काळात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी इथं बसणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. आपण विश्वासानं येणाऱ्या भविष्य काळात एकत्र राहूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना एकच शेर सांगतो आणि जातो, छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते, छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते, कौन कहता है हम डरते हैं, कौन कहता है हम डरते हैं, हम तो मरने के बाद भी आग से लड़ते हैं, आग से लड़ते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद साहेब. आणि यानंतर रायगडावर मेघडमरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांच्या पुढाकारानं बसला, सर्व शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ निर्माण झालं. आणि शिवराज्याभिषेकाची परंपरा ज्यांनी चालू केली, एकच धून 6 जून आदरणीय श्रीमंत छत्रपती संभाजीराजे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला आणि तो औरंगजेब शेवटी संभाजीनगरमध्येच मेला. आणि ज्यांनी लढा तो दिला त्या करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, राजश्री
छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णकृती पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी इथं आवर्जून इथं उपस्थित कुलपती डॉक्टर संजय डी पाटीलजी, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, जे नेहमी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढतात आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरचं जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आणि महाराष्ट्राला एक वेगळी ओळख त्यांच्या माध्यमातून करून देणारे आमचे स्नेही आमदार सतेजी डी पाटील या विचारमंचावर तरुणांचे आशास्थान आणि सतेज पाटलांच्या पाठोपाठ तयार होणारा दुसरा युवा नेता पुढच्या पिढीतला ते आमदार ऋतुराज पाटील, इथं उपस्थित आमदार जयश्रीताई जाधव, राम सेवा संस्थेचे अध्यक्ष उमाजी उल्पे, त्यांचे सर्व सहकारी आणि बावड्यात खऱ्या अर्थाने असलेले स्पिरिटेड सगळे बावड्यातले सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, अतिशय आनंद होत आहे मला की नवीन राजवाड्यात ज्यावेळी पुण्याहून यायचं म्हटलं तर भगवा चौक क्रॉस केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आम्ही. पहिलं बावडेकरांना पाहिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि नेहमी माझ्या मनात एक खंत असायची किंवा नेहमी माझ्या मनात एक विचार यायचा की ह्याच बावड्यातल्या ह्या चौकाला भगवा चौक का म्हटलं जातं आणि भगवा चौक म्हणून सुद्धा शिवाजी महाराजांचा इथं पुतळा का नाही. मग ह्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बंटी पाटील असो, ऋतुराज पाटील असतील, भया इथं असतील, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि म्हणून सतेज पाटील असतील, ऋतुराज पाटील असतील, त्यांना मी नेहमी अनेक राजकीय अभिनंदन केलेले आहेत, पण आज तुम्हाला शिव अभिनंदन केल्याशिवाय मला थांबता येणार नाही. आणि शिव अभिनंदन म्हणजे फार किरकोळ अभिनंदन नसते, त्याच्या मागे शिव हे नाव आलंय, शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे. ते संस्कार आहेत आपल्यावर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोणासाठी निर्माण केलं? हे स्व आणि राज्य काय? हे स्वराज्य त्यांनी नुसतं स्वतःसाठी केलं नाहीये. हे स्व म्हणजे तुम्ही सर्वजण आहे. डॉक्टर्स, इथं नगरसेवक असतील, इथं कामगार असतील, इथं विद्यार्थी असतील, हे तुमचं राज्य, हे स्वराज्य. आणि हे स्वराज्य करण्याची कल्पना शिवाजी महाराजांची ही होती की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हायला पाहिजे. आज 350 वर्षांनंतर सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर मग जगात कुठलाही राजा पाहायला मिळणार नाही की जेवढं उदो जे मनात हृदयात जर कोणाचं नाव कोरलं गेलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आज शिवाजी महाराजांचं तुम्ही कुठलंही कार्य घ्या, त्यांची जननीती घ्या, त्यांचं नियोजन घ्या, त्यांनी नौदल कशा पद्धतीने उभा केलं असेल, त्यांनी आपल्या साध्या शेतकऱ्यांना, आपल्या मावळ्यांना त्यांनी ताकद दिली, सांगितलं हे स्वराज्य तुमचं आहे, तुम्ही मावळा व्हायला पाहिजे. आपण शाहू महाराजांच्या बद्दल बोलतो, कुठलंही क्षेत्र असं नाही की जिथे शाहू महाराजांनी कार्य केलंय त्याच पेक्षा आहे, त्या तुलना करणं चुकीचं आहे. पण शिवाजी महाराजांचं कुठलंही तुम्ही घ्या, कशा पद्धतीने किल्ले बांधले गेले, कशा पद्धतीचं नियोजन होतं, कशा पद्धतीने त्यांनी महिलांना सन्मान केला, ते नाव येईल जय छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ते स्वराज्य कशा पद्धतीने आपल्याला सुराज्य करायचंय या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे. ज्यावेळी या भगव्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा जाईल, आपलं एकच मनात या पुतळ्याकडे जेव्हा आपण पाहू ते हेच लक्षात यायला पाहिजे की आपण सुद्धा शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो, आपण शिवाजी महाराजांसारखं का होऊ शकत नाही. ही प्रेरणा, हे अस्मिता जी आपल्याला शिवाजी महाराजांनी मिळवून दिलेली आहे ते सगळ्यांनी साधणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभा होता. मला मुद्दाम आज प्रसंगी सांगायचं की जो शिल्पकार तुम्ही निवडलाय सतीश घारगे, मला पूर्ण विश्वास आहे, ऋतुराज मला पूर्ण विश्वास आहे बंटी पाटील, त्याला कारण आहे मी त्या सतीश घारगेला निवडलं होतं. आणि कशाला निवडलं होतं? ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा जर कुणी उभा केला असेल तर पुण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेला आहे, पहिला पुतळा, अश्वरूढ पुतळा. आणि मग जगात गेले सगळे पुतळे. आणि मला असं वाटलं की मग आपण सुद्धा कुठेतरी
त्याच्यात हातभार लावणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्या शिवभक्त माझ्याकडे आले आणि सगळ्या शिवभक्तांनी सांगितलं की ज्या राजसदरमध्ये, रायगडला ज्या राजसदरमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यांना छत्रपती हे पद संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणतात किंवा संबोधित करतात माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, त्या ठिकाणी एक मेघडंबरी उभा केलेली आहे 1985ला इंदिरा गांधींच्या कल्पनेतून. आणि पण तिथं एक मंदिर उभा केलं, म्हणजे ते मी मंदिर म्हणणार नाही पण लोकांना समजण्याच्या दृष्टिकोनातून जी राजसदर आहे तिथं राजसदर उभा केलं, पण तिथं मूर्तीच नव्हती शिवाजी महाराजांची. आणि मग सगळ्या शिवभक्तांच्या प्रयत्नातून शिवभक्तांनी मला आदेश दिला की राजे तुम्ही याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभा तिथं बसणं गरजेचं आहे. आणि इतका शास्त्रोक्त पद्धतीने तो पुतळा तिथं बसवला गेला. आणि त्याचा शिल्पकार कोण आहे, तो सतीश घारगे आहे. आणि त्याच्यानंतर आजचा जो पुतळा तुम्ही बसवायला लागलेला आहे, मगाशी जी व्हिडिओ क्लिपिंग सगळी आपण पाहिली, हे 3D च्या माध्यमातून आपल्याला दाखवलं गेले की कशा पद्धतीने हा पुतळा तिथं इथं येणार आहे. जे पेंटिंग्स दाखवले गेले ते पेंटिंग्स काही किरकोळ नाहीत, नुसतं आपलं काय डिझाईन केलेले पेंटिंग्स नाहीत ते किंवा कोणीतरी काढलेले पेंटिंग्स नाहीत. हे सगळे पेंटिंग्स हे लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये, नेदरलँड्समध्ये, हॉलंडमध्ये, पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये, लूरच्या म्युझियममध्ये ते 3-4 पेंटिंग्स भेटल्या. त्या पेंटिंग मधला एक पेंटिंग जो निवडलाय तो हा पुतळा आहे. मग ते यशवंत, त्याला आपण हे काय म्हणतो, त्याला पट्टा असेल, इकडे तलवार असेल, आणि असे एक सगळे ऐतिहासिक शास्त्रोक्त ऐतिहासिक सगळे संदर्भ घेऊन हा जो तुम्ही पुतळा उभा करताय, मी सगळ्या बावडेकरांचं, बंटी पाटलांचं, ऋतुराज पाटलांचं, भयांचं मनापासून तुमचं कौतुक करू इच्छितो. उलट महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात या शिवाजी महाराजांचे जे ओरिजिनल पेंटिंग्स आहेत, जे पेंटिंग्स 300 वर्षाच्या अगोदर किंवा 350 शिवाजी महाराज हयात असताना काढलेले पेंटिंग्स आहेत, त्या पेंटिंगचं तुम्ही एक रेप्लिका म्हणा, त्या पद्धतीचा पेंटिंगचं तुम्ही ते शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताय. किती मोठी बाब आहे. म्हणजे पुतळा उभा करणं एक भाग आहे, पण हुबेहूब शिवाजी महाराजांच्या ज्यांनी ते पेंटिंग्स काढले, जे पेंटिंग्स आजही तुम्हाला 3 मोठ्या म्युझियम्समध्ये पाहायला मिळतात, इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलँड्स, हॉलंडमध्ये, त्याचा हुबेहूब हा पुतळा तो उभा राहतोय. आणि सतीश घारगेची आणि दुसरी त्याची खासियत आहे बंटी, ह्याला तुम्ही डेडलाईन दिली तरच काम कंप्लीट करतो. राज्याभिषेक सोहळ्याचा पुतळा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की 2 महिन्यात पुतळा संपायला पाहिजे त्यांनी करून दिला. एवढा देखणा पुतळा, आणि तो देखणा पुतळा असाच चांगला करत जसं रायगडला त्यांनी केला, राजसदरला. आणि आज त्या भगव्या चौकात, नाव सुद्धा बघा ना, भगवा चौक, त्या भगव्या चौकात शिवाजी महाराजांचा तो पुतळा करायचा मान त्यालाही मिळालाय आणि आपल्याला सर्वांना मिळालं. याबद्दल आपल्या सगळ्यांना आपण त्याचं कौतुक करायला, ती आपल्याला आलेली संधी आहे. मगाशी सगळ्या बावडेकरांचं कौतुक ऋतुराज पाटील करत होते, बंटी पाटील करत होते, जयश्रीताई करत होत्या, पण मला त्याच्या पलीकडे जाऊन कौतुक करायचं आहे. 6 जून राज्याभिषेक सोहळ्याला जी आज गर्दी पाहायला मिळते, त्या गर्दीचा सिंहाचा वाटा तुम्हाला माहित नाही बंटी पाटील, आमची स्वतः ताकद आहे. तुमची राजकीय ताकद असेल पण आमची शिव ताकद आहे. इथं सगळ्यात जास्तीत जास्त लोक कुठनं कोल्हापुरातनं येत असतील, त्या शिवराज्याभिषेक सोहळा त्या बावड्यातनं लोक येतात. तुम्ही नेहमी शिवराज्याभिषेक सोहळ्याला मदत करत असाल, म्हणजे बंटी पाटील करतात काही माहित नाही पण भया करतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त कोण मदत करते ते म्हणजे बावड्यातले लोक करतात. ते कसे करतात माहित नाही तुम्हाला, आज मला मुद्दाम सांगायचंय. जो महाप्रसाद आम्ही सुरू केला 15 वर्षाच्या अगोदर, तिथं लाखो लोकांचं जेवण रायगड किल्ल्यावर करणं सोपी गोष्ट नाहीये. एक भांड 100 किलोचे, 200 किलोचे भांड 1 किलोमीटर चालत घेऊन जावं लागतात. तर पहिल्या वर्षीपासून जर कुणी आम्हाला हातभार लावला असेल, मग ते लाडू असेल, गोड असेल, तर बावड्यातल्या लोकांनी स्वखर्चाने केलेलं आहे. हे मला मुद्दामच नमूद करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे, आणि मग मी माझं भाषण थांबवतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं सगळ्यांना मान दिलेले आहेत. कोणाला टिकायचा मान दिलेला आहे, कोणाला बाहेरच्या झेंड्याचा मान दिलेला आहे. तिथं दगडूशेठनं
आपलं तिथं सजावटचा मान दिला राजसदाला 6 जूनला, जसं 2 बावडेकर अजूनही आहे तिथं, जे माझ्याबरोबर 6 जूनला हे रायगड किल्ल्याला पायथ्यापासून ते किल्ल्यापर्यंत वर चालत येतात. आणि तो म्हणजे या तुमच्या या संचालक बॉडीमध्ये किंवा या संयोजन कमिटीमधला मुलगा आहे तो सुजित जाधव. सुजित जाधव ना, हा ते तिथे सुजित जाधव आहे. माझी पूर्ण काळजी घेणारा हा मुलगा कुठे सुजित? 1 मिनिट वर बाबा. पूर्ण 15 वर्ष लहान होता तो. हा सुजित जाधव पूर्ण माझी काळजी घेतो. मी थकलो तरी मला धरालाय, मला पाणी प्यायला द्यायलाय, गोळ्या द्यायलाय, चॉकलेट द्यायलाय, आणि आज पण त्यांनी काळजी घेतली. म्हणजे बावडेकर सुद्धाच, मी छोटा आहे पण बावडेकर नेहमी छत्रपतींची काळजी घेतात, हे मला सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि तसंच काळजी बंटी पाटील तुम्ही सुद्धा आमच्यावर घ्यावी एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे, धन्यवाद. धन्यवाद राजे साहेब, धन्यवाद. प्रदीप, निश्चितपणानं बावडेकर राजघराण्याची काळजी घेतील, राजघराण्याच्या पाठीशी ठामपणानं राहतील असा विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो. प्रदीप. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित छत्रपती संभाजीराजे डॉक्टर संजयजी पाटील साहेब, जिल्ह्याचे लाडके नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक ऋतुराज पाटील दादा व उत्तरचे आमदार जयश्रीताई, तसेच श्रीराम सेवा संस्थेचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक, त्याचबरोबर कसबा बावड्यातील सर्व मंडप, लाईट, डेकोरेटर संघटना, रिक्षा संघटना, भारतवीर ढोल पथक, सह्याद्री प्रतिष्ठान, मर्दानी आखाडा, हलगी सम्राट रोहित, स्पर्श स्क्रीन पेंटिंग, वास्तुशिंगार, गौरव जामदार यांची 3D, अजय पवार, सुजय पवार, ओमकार पाटील, प्रो स्टुडिओ, किरण माने HOD, DY पाटील इंजिनिअरिंगचे कॉलेजचे सदानंद सबनीस सर, प्रोजेक्टर DY पाटील ग्रुप, प्रसन्न देसाई आर्किटेक्ट पुणे, सर्व कसबा बावड्यातील तरुण मंडळ, तसेच कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन मंडळ, तसेच ज्ञात अज्ञात सर्वांनी सहकार्य केले. या सर्वांचे आम्ही छत्रपती पुतळा समितीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. पुतळ्याच्या ह्या कार्यास सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.